जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आलेली आहे। भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे जळगाव भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय। या व्हिडिओमध्ये मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ तसंच खासदार रक्षा खडसे दिसतायत। यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट रक्षा खडसे यांच्यावर आरोप केलेत। खडसे आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी महाजन यांच्या समोर सांगितलंय। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही। भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय प्रगट दिनाच्या दिवशी मधू काका शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते सांगा? अरे ज्याला तुमच्या अंगात खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारीवाले कार्यकर्ते। होते की नव्हते रे भाऊ? 32 वर्ष संघाई माझी। मी सगळ्यांना माहित आहे, एकदाच काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे। संघाचे काम करता होते वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापानं विकास फेडरेशनला आहे ना नाथा भाऊच्या प्रचारासाठी 89 ला नोकरी सोडलेली आहे। रस्त्यावर आलो होते आम्ही। मी सांगतोय विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा। बळतर्फ गेलो होतं 1989 ला। माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे का नाथा भाऊचा प्रचार करा? ह्या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका, चुकीचं आहे। मला सांगा। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, हा सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय, काय नेमकं प्रकरण आहे? काय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत? निश्चित आपण जर बघितलं तर जळगावात भाजपचं मोठं राजकारण या ठिकाणी तापलेलं दिसून येत आहे। ज्या पद्धतीने उमेश पाटील यांचा पत्ता कट करून या ठिकाणी स्मिता वाघांना उमेदवारी देण्यात आली, मात्र त्याच पद्धतीने रावेर विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंना पुन्हा या ठिकाणी उमेदवारीची संधी देण्यात आली। याच माध्यमातून काही रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी गेल्या 2 ते 3 दिवस आधी झालेल्या जळगावातील गिरीश महाजन यांच्यासोबत बैठकीमध्ये रक्षा खडसेंबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। रक्षा खडसे नेहमीच एकनाथ खडसे यांचं नाव घेत असतात, गिरीश महाजन यांचं नाव घेत नाही, असा थेट सवाल गिरीश महाजन यांच्या समोर रक्षा खडसेंना या ठिकाणी विचारण्यात आलेला। आणि त्याच माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी त्यांच्या वाहनामध्ये तुतारी म्हणजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेऊन ते लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असतात, मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी स्थान देत नाही, त्यांना विचारत नाही, असा आरोप या ठिकाणी भाजपच्या बैठकीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बरं, आणि नितीन, यावर या व्हिडिओमध्ये पाहतोय की गिरीश महाजन देखील त्यावेळी उपस्थित होते, त्यावेळी महाजनांनी काय भूमिका घेतली आहे? महाजनांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढलेली आहे आणि रक्षाताईंना या ठिकाणी समज देऊ, सूचना देऊ अशीच या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी गिरीश महाजनांनी छोट्या शब्दामध्ये केल्याचं दिसून आलेलं आहे। मात्र हा जो आक्रोश होता, हा जो आरोप होता रक्षा खडसेंवर, हा त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण काहीसं या बैठकीदरम्यान दिसून आलेलं आहे। मात्र गिरीश महाजनांनी हे प्रकरण कुठेतरी शांत केलेलं आहे। मात्र गेल्या 2-3 दिवस आधी झालेल्या बैठकीचा व्हिडिओ आज जळगावात प्रचंड व्हायरल होतोय। नेमके याचे परिणाम काय होतील हे येणारा वेळ निश्चितच याचे परिणाम आता नेमके काय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितीन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।